तर आज आमच्या कॉलेजमध्ये होतं प्रेझेंटेशन, तर त्यासाठी सकाळ सकाळी रेडी होऊन निघालो होतो गावाकडून कॉलेजला जाण्यासाठी. बस स्टॉपला थोडा वेळ थांबून बसची वाट बघितली, पण बस काय लागलीच नाही. तर लगेच धरला मग ऑटो आणि निघालो परभणीकडे जाण्यासाठी. सकाळच्या वातावरणात खूपच फ्रेश वाटत होते आणि तेवढ्यातच परभणी पण आली. परभणीला पोहोचून तर पहिले तर मला जायचं होतं माझ्या रूमला आणि तिथून पुढे जायचं होतं मला कॉलेजला. त्यासाठी दत्तधामला उतरून निघालो रूमकडे जाण्यासाठी. रूमला तर पोहोचल्याच्या नंतर मला कळालं की आमचं टायमिंग प्रेझेंटेशनचा चेंज झालेला आहे. तर त्यासाठी मी थांबलो थोडा वेळ माझ्या रूमला. तोपर्यंत इकडे बघू शकता माझे तर मित्र हे आताशी उठलेले होते आणि राहिलेलं काम काय बाकी असलेलं ते काम करत होते. कॉलेजचा टाइम झाला होता आणि सर्वजण फ्रेश पण झाले होते. तर त्यानंतर लगेच निघालो होतो आम्ही कॉलेजला जाण्यासाठी. कॉलेजमधला हा शेवटचा प्रेझेंटेशनचा दिवस होता आणि सगळे आनंदी होते आणि काय जण तर नाराज पण झाले होते. कॉलेजमध्ये पोहोचून पहिल्यांदा तर आम्ही एक्सटर्नल सर कोण आले ते बघितले आणि त्यानंतर आपण आपले स्वतःचे फॉर्म्युलेशन घेऊन सर्वच जण इथं रेडी झालेले होते प्रेझेंटेशन देण्यासाठी. आणि थोडा वेळ वाट बघून आमच्या प्रेझेंटेशनलाही सुरुवात होणार होती. त्या अगोदर प्रेझेंटेशनमध्ये असे काही झाले की जेणेकरून मला सर खूपच रागावले. चला तर ते बघू आता नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या.